महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। हवालदिल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेची शेतकरी आक्रोश बाईक रॅली। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या मार्फत निवेदन। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, परतवाडा। यावर्षी अचलपूर तालुक्यातील शेतकरी सतत होणाऱ्या पावसामुळे हवालदिल झाला आहे। या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कपाशी व संत्रा या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। यावर्षी जवळपास 80% वर पाऊस झाल्याने जवळपास सर्वच पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। याबाबत शासन स्तरावर महसूल व कृषी विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात फक्त 60%च नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला। त्यामुळे अचलपूर तालुका अतिवृष्टीमधून वगळण्यात आला आहे। या कारणामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीपासून वंचित राहिला आहे। तरी सदर अहवाल दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या मागण्या येत्या 10 दिवसात मंजूर करण्यात याव्यात, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। निवेदनात अचलपूर तालुक्यातील सर्व महसूल मंडळ अतिवृष्टीमध्ये सामील करणे, खरीप हंगाम 2022 मधील सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा या पिकांना सरसकट अतिवृष्टी व पावसाचा खंडग्राह्य धरून 100% पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करावी। बँकेकडून नियमित शेतकरी कर्जधारकांना 50,000 रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे। महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे 50,000 रुपये मागणी करून त्वरित शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्यात यावी। या प्रमुख मागण्या नमूद केल्या आहेत। या विषयाला अनुसरून जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील यांच्या मार्गदर्शनात व तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात असतपूर ते उपविभागीय कार्यालय अचलपूर पर्यंत भव्य शेतकरी आक्रोश बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बाईक रॅलीचे अचलपूर उपविभागीय अधिकारी येथे समापन करून कृषी मंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी मनसेचे पदाधिकारी, जिल्हा सचिव अक्षय काजे, तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना चेतन चौधरी, शहराध्यक्ष दिलीप गुलरेकर, देवराव केदार, अक्षय काटोळे, पंच अध्यक्ष रोशन दांडे, हर्षल चौधरी, सचिन जिस्कार, राहुल अतकरे, मंगेश आवनकर, श्याम जवंजाळ, रोहन सपूर, अमोल दहीकर, विनय केवतकर, अविनाश खाननवे, मोहित जरोले, विजय साखरे, ऋषिकेश सालकुटे, चेतन क्षीरसागर, रणदीप पाटील, संदीप चराटे, राजू माकोने, श्रीकांत काळे, मनोज जवंजाळ, प्रफुल्ल गोंडचोर, स्वप्नील व्यवहारे, श्याम गोंडचोर, अंकुश आरोळे, गोपाल श्याम डेंगेकर, नकुल माहुलकर, संतोष चराटे, श्याम आरोळे, अंकुश दुपारे, गजानन व्यवहारेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।